नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये इथे गिरिजा खूप टेन्शनमध्ये असते. ती मोनूला हाका मारत असते. जोरजोरात मोनूला हाका मारत असताना त्या ठिकाणी नागेश्वर घोरपडे आलेला असतो. नागेश्वर म्हणत असतो, अहो सूनबाई, काय झालं? का तुम्ही तुमच्या मोनूला सगळीकडे शोधताय, आवाज देताय? काय झालं तरी काय? तेव्हा गिरिजा म्हणते की मोनू घरामध्ये नाही आहे, तो कुठे गेलाय मला काही कळत नाही. तेव्हा नागेश्वर म्हणतो, पण मला माहिती आहे मोनू कुठे गेलाय ते, आता तो कुठे आहे ते. तेव्हा त्याच्याबरोबर काय घडलंय ना, ते सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, नक्की काय झाले माझ्या मोनूसोबत? हे बघा, मला खरं खरं सांगा, काय केले तुम्ही? तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, मी काहीच केलेलं नाही आहे. जे काही केलं आहे ते त्या सावीने केलेलं आहे. मला माहिती आहे ना सावी तुमच्या मोनूला कुठे घेऊन गेले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते, नक्की काय घडले माझ्या मोनूबरोबर ते सांगा. तेव्हा मोनू इथे अंगणामध्ये गाडीबरोबर खेळत असतो. तेव्हा तो आवाज करत असतो तोंडाने. तेव्हा इथे खूपच जास्त राग येतो सावीला आणि ती लगेचच मोनूची गाडी उचलते आणि म्हणते, काय रे, तुला हीच जागा मिळाली का खेळायला? आणि काय आवाज करतोयस घुंग घुंग? मगापासून डोकं माझं दुखायला लागलं तुझ्या आवाजाने. आता बघ मी काय करते ते. तेव्हा ती गाडी उचलते. तेव्हा लगेच मोनू म्हणतो, माझी गाडी दे सावे, ही गाडी मला माझ्या जिजूने दिलेली आहे आणि तिच्याबरोबर मी खेळणारच. तेव्हा सावी ती गाडी घेऊन आता तिथून पळत पळत विहिरीच्या काठी येते आणि म्हणते की तुझी ही गाडी आहे ना, ती मी आता टाकणार आहे या विहिरीमध्ये. तेव्हा मोनू म्हणत असतो, सावे, आत्ताच्या आता माझी गाडी घे, तुला माझी गाडी घ्यायची काय गरज होती? तेव्हा सावी म्हणते की आता ही गाडीसुद्धा राहणार नाही आणि तुझा तो इरिटेट आवाज मला सहनसुद्धा करावा लागणार नाही. बघ मी आता काय करते. गाडी आता विहिरीमध्ये टाकलेली असते. मोनू म्हणतो, सावे, तू का माझी गाडी विहिरीमध्ये टाकलीस? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो की बघितलंस त्या सावीने काय केलं, मोनूची गाडी विहिरीमध्ये टाकली. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, पण काय गरज होती गिरिजाला असं करायची? मोनूची गाडी विहिरीत का टाकली तिने? आणि तसंही लहान मुलगा आहे तो, त्याच्याबरोबर तिचं कसलं वैर आलंय? तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणत असतो, नाही नाही, फक्त गाडीच विहिरीत टाकलेली नाही आहे, तर त्या गाडीबरोबर तुझ्या भावाला मोनूला सुद्धा तिने विहिरीमध्ये ढकललेलं आहे. जेव्हा इथे मोनू विहिरीमध्ये आपली गाडी वाकून बघत असतो, तेव्हा मागून इथे सावीने त्याला धक्का दिलेला असतो आणि खाली विहिरीमध्ये पाडलेलं असतं. तेव्हा नागेश्वर म्हणतो, फक्त त्याची गाडी विहिरीत टाकलेली नाही आहे, तर बघा त्या सावीने तुमच्या भावालासुद्धा विहिरीत पाठवलेलं आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही, तुम्ही खोटं बोलताय. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, मी खोटं बोलतोय का? मग बघा, हा व्हिडिओ बघा ना तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर तो व्हिडिओ गिरिजाला दाखवतो. गिरिजा तो व्हिडिओ बघते, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. म्हणजे इथे सावीने दिलेला मोनूला धक्का आणि तो ज्या पद्धतीने पाण्यामध्ये पडतो, तेव्हा इथे गिरिजाला खूपच जास्त राग येतो. गिरिजा म्हणते, तुमची हिंमत कशी झाली माझ्या भावाला त्रास द्यायची? जर माझ्या भावाला काही झालं ना, तर मी सोडणार नाही तुम्हाला. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, आवाज खाली, कळलं का? आवाज खाली ठेवायचा, जास्त आवाज नाही करायचा आमच्यासमोर. हे बघा, आता मी पण बघतो ना, आधी तुम्ही तुमच्या भावाला वाचवण्यासाठी त्याच्यापर्यंत पोचताय की तुमचा भाऊ आधी देवाजवळ पोचतो ना, तेच आता बघायचं आहे मला. आमच्याबरोबर बोलण्यात वेळ वाया घालू नका. जाऊन आधी तुमच्या भावाला वाचवता येते का त्याच्याकडे लक्ष द्या, असं नागेश्वर घोरपडे म्हणतो. तेव्हा गिरिजा लगेचच आपल्या भावाला वाचवण्यासाठी धावत पळत तिथून निघते आणि मोनू मोनू ओरडतच त्या ठिकाणी जाते. तर इथे प्रेक्षकांनो, सावी आता म्हणत असे रुद्रला की तुझं जिच्यावरती प्रेम आहे, तिचं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे. आणि जिचं तुझ्यावरती खरं प्रेम आहे, जिला तुझ्याबरोबर लग्न करून सुखाने संसार करायचा आहे, तुझं तिच्यावरती प्रेमच नाही आहे. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, सावी, या सगळ्या गोष्टी आता बोलू नकोस, यांना काही अर्थ नाही आहे. सावी म्हणते, का अर्थ नाही आहे?
तुला माहिती नाही आहे रुद्र, त्या गिरिजाला कधी तुझ्याबरोबर लग्न करायचंच नव्हतं आणि ती या घरामध्ये आली आहे ना, मनामध्ये एक हेतू ठेवून आली आहे, तुला कळतंय का? तेव्हा रुद्र म्हणतो, सावी हे काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? तेव्हा सावी म्हणते, हो रुद्र मला कळतंय. कारण मी त्या गिरिजाला स्वतः ऐकले बोलताना, स्वतःच्या कानाने. ती या घरामध्ये फक्त नागेश्वर घोरपडे यांच्याकडून बदला घ्यायला आली आहे. तिला फक्त बदला हवाय, तिला तुझं प्रेम नकोय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावी धावत पळत आलेली असते मोनूला वाचवण्यासाठी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सावी आता बघते तर काय, मनू खाली, ताई वाचव वाचव असं आता स्वतःलाच म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मनू पाण्यामध्ये पडलेला असतो. तेव्हा गिरिजा त्याला वाचवण्यासाठी, कोण आहे का इकडे, वाचवा वाचवा, माझ्या भावाला वाचवा, असं ती म्हणत असते. पण आता कुणीही आजूबाजूला नसल्यामुळे गिरिजा आता एक काम करते. ती लगेचच आता तिथे जो लांबणं असतं, त्याला दोरी असते, ते आता खेचून आपल्या जवळ घेते आणि त्यानंतर ती दोरी आपल्या कमरेला बांधते आणि हळूहळू ती सुद्धा विहिरीमध्ये उडी मारते. विहिरीमध्ये उडी मारल्यानंतर कमरेची दोरी सोडून ती आता मोनूला आणि तिला दोघांना सुद्धा इथे आता गाठ मारते आणि त्यानंतर गावकरी आवाज ऐकून आता त्या ठिकाणी आलेलेच असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळे गावकरी दोरी खेचायची इथे आता मदत करत असतात गिरिजाला आणि हळूहळू मोनू आणि गिरिजाला इथे वरती काढतात. तेव्हा गिरिजा म्हणत असते, ऐका ना, कुणीतरी ऐका ना, मला इथे माझ्या भावाला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे, मदत करा ना. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण आता गिरिजाची मदत करत असतात आणि तेवढ्यातच इथे आता रुद्रसुद्धा आलेला असतो. रुद्र म्हणतो, गिरिजा काय झालं, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा गिरिजा म्हणते, बघा ना, मोनू पाण्यात पडला होता, विहिरीत पडला होता, त्याला घरी घेऊन जायला हवं. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, चला घरी चला, आणि तो श्रीमंतला डॉक्टरांना फोन करायला सांगतो. तेव्हा इथे श्रीने डॉक्टरांना फोन केलेला असतो आणि रुद्रच्या घरीच पाठवून दिलेलं असतं. तेव्हा डॉक्टर आलेले असतात. त्या इथे आता मोनूला चेक करत असतात. गिरिजा म्हणते, डॉक्टर, मोनू ठीक आहे ना हो, अजून तो शुद्धीवरती कसा येत नाही आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, काळजी करू नका, तो शुद्धीवरती येईल. तो पाण्यात पडला होता ना, त्याच्यामुळे त्याचा ताप वाढलेला आहे. तेव्हा मी त्याला इंजेक्शन दिले आणि मी तुम्हाला प्रिस्क्रिप्शनवरती काही मेडिसिनसुद्धा लिहून देते, त्या तुम्ही त्याला द्या. तो लवकरच बरा होईल. काळजी करण्यासारखं खरंच काही नाही आहे. तो शुद्धीवरती येईल, त्याला थोडा आराम करू द्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, डॉक्टर आता चेक वगैरे करून गेलेले असतात. तेव्हा त्या ठिकाणी वासंती आलेली असते. वासंती म्हणत असते, गिरिजा नको काळजी करू, मी देवाजवळ प्रार्थना केली आहे मोनूसाठी. लवकरात लवकर आपला मोनू बरा होतो की नाही बघच तू, त्याचा तापसुद्धा थांबेल. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा पटकन वासंतीला म्हणते, तुम्ही एक काम करू शकता का, तुम्ही नागेश्वर घोरपडेला थांबवू शकता? तेव्हा वासंती म्हणते, म्हणजे? तेव्हा गिरिजा म्हणते की मोनूच्या या परिस्थितीला जबाबदार नागेश्वर घोरपडे आहे, त्यांच्यामुळे झाले हे सगळं. नागेश्वर घोरपडे माझ्या भावाच्या जीवावरती उठलाय. तेव्हा इथे वासंती म्हणते, काय? तेव्हा गिरिजा म्हणते, हो, मी जे काय बोलते तेच खरं आहे, पण एक गोष्ट त्यांना लक्षात ठेवायला सांगा, जर माझ्या भावाला काही झालं ना, तर सोडणार नाही आहे मी नागेश्वर घोरपडेला. आत्ताच त्याला दाखवते ना एका बहिणीची ताकद काय असते ते. तेव्हा इथे वासंती म्हणते, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही, त्यांनी स्वतः तो व्हिडिओ मला दाखवला. मोनूला सावीने धक्का दिला आणि तो व्हिडिओ त्यांनी मला दाखवला आणि म्हणाले की जाऊन वाचव तुझ्या भावाला, नाहीतर तो देवाच्या घरी जाईल. हे सगळं नागेश्वर घोरपडेने मुद्दामून केले ना, आता बघाच मी काय करते ते. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा येते आणि म्हणते, नागेश्वर घोरपडे, तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावाच्या जीवावरती उठायची? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो, अहो सुनबाई, आम्ही काय केलं आता? तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की सगळं काही करून सवरून साळसूतपणाचा आव आणू नका, असं सगळ्यांना दाखवू नका की तुम्ही किती धुतळ्यात आणलंचे आहात. ते तुम्ही काहीच केलेलं नाही आहे असं दाखवायची काही गरज नाही आहे. मगाशी तुमच्यात आणि माझ्यात जे काही बोलणं झालं ना, त्याच्यावरून मला लक्षात आले की तुम्ही मुद्दामून मला आणि माझ्या भावाला त्रास देण्याचा प्रयत्न करताय. तुम्हीच माझ्या भावाच्या जीवावरती उठलाय,
काय मिळालं हो तुम्हाला? इतक्या लहान मुलाच्या जीवाशी खेळून काय मिळालं तुम्हाला? तुमच्या बहीण भावाची जोडी आहे ना, ती दोघं जण मिळून तुम्ही माझ्या विरोधामध्ये कट कारस्थानं रचताय, हे माहिती नाही आहे का मला? सांगा ना. तेव्हा रुद्र तिथे येतो. रुद्र म्हणत असतो, गिरिजा हे काय बोलताय तुम्ही? कुणाजवळ बोलताय याचं भान तरी ठेवा. तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र मी जे काय बोलते ना, अगदी बरोबर बोलते आणि विचार करूनच बोलते. तुम्हाला माहिती आहे, आपला आज मोनू विहिरीमध्ये पडला होता. नागेश्वर घोरपडेने सांगितलं होतं सावीला आपल्या मोनूला विहिरीमध्ये ढकलायला. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, गिरिजा तुम्ही रागात आहात म्हणून तुम्ही बाबांवरती कसेही खोटे नाटे आरोप करू नका. ते असं का करतील? तेव्हा गिरिजा म्हणते, करतील तेच करतील हे सगळं. नागेश्वर म्हणतो, नाही नाही मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र तुम्हाला माहिती आहे यांनी काय केलं? माझ्या बाबांच्या आजारपणाचा फायदा घेतला. मला एक कॉन्ट्रॅक्ट साईन करायला सांगितलं आणि माझं लग्न तुमच्याबरोबर लावून दिलं. मी तुमच्याबरोबर लग्न केलं तरच ते मला पैसे देणार होते आणि असं कॉन्ट्रॅक्टसुद्धा होतं. रुद्र म्हणतो, पण ते कॉन्ट्रॅक्ट आपण सगळ्यांच्या समोर वाचलं ना, तेव्हा तर त्याच्यामध्ये काहीच नव्हतं आणि तुम्हीसुद्धा मला काहीच नाही सांगितलं. तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजा म्हणते, पण ते कॉन्ट्रॅक्ट माझ्या हाती लागलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे का, त्याच्यामध्ये आहे ना, आपलं लग्न फक्त 6 महिन्यांसाठीच आहे. 6 महिने झाले की हे लोकंसुद्धा मला मारून टाकतील. जोपर्यंत माझ्या नशिबाची यांना गरज आहे ना, तोपर्यंत मी जिवंत राहीन. त्यानंतर हे मला सगळेजण मारून टाकणार आहेत. तेव्हा सावीने काय केलं, आपल्या मोनूला पाण्यामध्ये ढकललं आणि यांनी तो व्हिडिओ मला दाखवला. तो व्हिडिओ यांना दाखवायला सांगा. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते की मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे ना. तेव्हा तो लगेच मोबाईल काढतो आणि तो व्हिडिओसुद्धा दाखवतो. व्हिडिओ डिलीट केलेला असतो. गिरिजा म्हणते, डिलीट केलाय व्हिडिओ. तेव्हा रुद्र म्हणतो, तुम्ही म्हणालात की मोबाईलमध्ये व्हिडिओ होता तो तुम्ही बघितलात, पण आता तर व्हिडिओ नाही आहे ना, मग कुठे गेला व्हिडिओ? तेव्हा गिरिजा म्हणत असते, तुम्हाला माहिती नाही आहे रुद्र, हे मलासुद्धा मारण्याचा प्रयत्न करत होते. मी जंगलामध्ये त्यांना सांगितलं की मी इथेच कुठेतरी माझा मोबाईल लपून ठेवलाय म्हणून. म्हणून या आत्याबाई आहेत ना, त्यांनी माझा मोबाईल चोरला आणि तोडून टाकला. साप तोडून टाकला माझा मोबाईल. तेव्हा तिथे आता सुभानराव येतात आणि म्हणतात, सुनबाई अहो तुमचा हा मोबाईल आहे का? नाही तुमचा मोबाईल बाहेर पडला होता ना, म्हणून म्हणते. म्हणजे इथे नागेश्वरने सगळे पुरावे नष्ट केलेले असतात. गिरिजाचा जुना फोन जसा असतो तसा सेम नवीन फोन आणलेला असतो तिच्यासाठी. मोबाईलमध्ये मोनूला ढकलतानाचा सावीचा व्हिडिओ असतो तो सुद्धा डिलीट केलेला असतो. म्हणजे इथे आता गिरिजाला खोट्यातच काढलेली असते सगळ्याच बाबतीत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो सावीसुद्धा आलेली असते. गिरिजा म्हणते, सावीनेच माझ्या मोनूला धक्का दिलाय आणि ते सुद्धा तुमच्या सांगण्यावरून. सावी म्हणते, हे बघ मी असं काही केलेलं नाही आहे, कळलं ना? माझ्याकडे काही दुसरी कामं नाही आहेत का? तुझ्या भावाला धक्का देऊ आणि काय करू? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गिरिजा खूप चिडलेली असते. उर्वशी म्हणत असते की बघतोयस ना रुद्र, अरे बाबा अजून काय काय बघावं लागणार आहे काय माहिती. या मुलीने आधी दादासाहेबांवरती आरोप केले आणि आता मला आणि सावीलासुद्धा या प्रकरणामध्ये ओढलं. तेव्हा गिरिजा म्हणते, तुम्ही याच प्रकरणामध्ये आहात कारण तुम्ही तिघेजणं मिळून मला टार्गेट करताय, मला आणि माझ्या भावाला मारण्याचा प्रयत्न करताय. ही गोष्ट लक्षात येत नाही आहे का माझ्या? इतकी दूधखुळी वाटली का मी तुम्हाला? तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा हे बघा मला माहिती आहे हल्ली तुमची मनस्थिती ठीक नाही आहे, तुमच्या डोक्याला खूप ताण आहे, वेगवेगळे विचार तुमच्या मनामध्ये येत असतात म्हणून तुम्ही आबासाहेबांवरती खोटे नाटे आरोप कराल हे मला सहन होणार नाही. तुम्ही विनाकारण त्यांच्यावरती राग काढताय. त्यांनी खरंच काही केलेलं नाही आहे गिरिजा. तेव्हा इथे गिरिजाचा मोबाईल आता परत आलेला असतो. तेव्हा गिरिजाच्या लक्षात येतं, माझा तोडून फोडून टाकलेला मोबाईल आणि आता हा मोबाईल म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा प्रेक्षकांनो सुभानरावने आता गिरिजाचा मोबाईलसुद्धा परत आणलेला असतो. म्हणजे रुद्रला असं वाटतं की गिरिजा खोटंच बोलते, कारण ती म्हणते की मी माझा फोन लपून ठेवला होता, मग अचानकपणे कुठून आला? तेव्हा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे गिरिजा जरी खरं बोलते तरीसुद्धा सगळ्यांना ते खोटंच वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजा म्हणते की चल आपण इथे राहायचं नाही मोनू, आपण इथून निघून जाऊया कुठेतरी दूर. तेव्हा इथे गिरिजा मोनूला घेऊन जात असते. तेव्हा नागेश्वरने फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की ते गिरिजा मोनूला घेऊन इथून आता बाहेर पडले, त्यामुळे आता बाहेरच्या बाहेर तिचा काटा काढायचा.
तेवढ्यातच गुंड लोक गिरिजा आणि मोनूच्या मागे लागलेले असतात. तेव्हा त्या ठिकाणी आता माई आलेल्या असतात आणि त्या गिरिजाला आता हिंमत देऊन जातात, स्वतःसाठी लढायला शिकवतात.